आज स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशामध्ये साजरा होत होता। स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रात मात्र मांस विक्रीवर बंदी घातल्यानं कल्याण आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगळंच नाट्य रंगलं। स्वातंत्र्य दिनी मटण चिकन खाण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यानं विरोधकांचा सूर तीव्र झाला। मग कुठे जिवंत कोंबड्या, कुठे मटण चिकन बिर्याणीचा बेत रंगला। पण या सगळ्यामुळे स्वातंत्र्य दिनाचा मात्र बेरंग झाला। कल्याण डोंबिवलीत मटण चिकन विक्रेते आक्रमक झाले, तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी मटण आणि चिकन बिर्याणीचा घमघमाट सुटला। आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार? जलील यांनी अचानक ही मटण चिकन पार्टी का आयोजित केली? आणि कल्याणमध्ये खाटीक समाज एवढा आक्रमक का झाला होता? तर मंडळी, त्याचं झालं असं की स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसह राज्यातल्या काही निवडक पालिकांनी मांस विक्रीवर बंदीचं फरमान काढलं। ऐन स्वातंत्र्य दिनी पालिका आयुक्तांनी हे तुघलकी फरमान काढलं। त्यामुळे नागरिकांमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटलं आणि मग त्यावरून राजकारण रंगलं नसतं तरच नवल। विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं। सरकारला धारेवर धरण्याची संधी विरोधकांना मिळाली। दिल्लीपासून गल्लीपर्यंत मग एकच चर्चा रंगली आणि ती म्हणजे स्वातंत्र्य दिनी मटण चिकन खाण्याच्या स्वातंत्र्यावर बंदी का? कल्याण डोंबिवलीत खाटीक समाज चांगलाच आक्रमक झाला। कुणी कॅरीबॅग मध्ये तर कुणी पिशव्यांमध्ये जिवंत कोंबड्या आणल्या। खरं तर पालिका मुख्यालयाच्या दारावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता, पण आंदोलकांनी गनिमी कावा पद्धतीनं आंदोलन केलं आणि पोलिसांची एकच धावपळ उडाली। आमचं एवढंच म्हणणं आहे, 15 ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्य दिवशी आम्हालाही स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, आमची दुकानं चालू राहिली पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे। आयुक्तांनी आमच्याशी खोटं बोलले। इचलकरंजी आयुक्तांनी मागे घेतला, पण या आयुक्तांना घ्यायला काय हरकत होती? प्रत्येक वेळेस आमच्या समाजावर अन्याय होतो। आयुक्तांना KMC मधले खड्डे दिसत नाही, आरोग्य सेवा कशा चालल्या त्या दिसत नाही। प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला खोळंबलं जातं आणि हे फक्त जे आपल्याला संविधानाने खाण्यापिण्यावर बंदी नाही आणली, हे लोक कोण आलेत आपल्याला बंदी आणणारे? इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेनं मांस विक्रीवर घातलेल्या बंदीचा विरोध करण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अनोखा मार्ग निवडला। त्यांनी आपल्या घरी मटण चिकन पार्टीचा बेत आखला। त्यामुळे जलील थेट खानसाम्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले। माझा हे विरोध आहे, जे लोकांना लोकशाहीमध्ये विश्वास आहे, आज सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे की सरकार कोण आहे, आयुक्त कोण आहे हे मला सांगण्यासाठी की आज मी काय खाणार आहे, काय नाही खाणार आहे। आणि मी आज जशा प्रकारे आज मी बिर्याणीची तयारी करत आहे, मी स्वतः चिकन बिर्याणी तयार करत आहे। बरं, जलील एवढ्यावर थांबले नाही, तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छत्रपती संभाजीनगरचे पालिका आयुक्त G. श्रीकांत यांना मटण पार्टीचं अवतान धाडलं। विशेष म्हणजे मटण आणि चिकन बिर्याणी सोबत त्यांनी शाकाहारी पदार्थ बनवले। याच्यामध्ये कोणी व्हेजिटेरियन असेल, मी त्यांचा आदर ठेवून व्हेजिटेरियनची ही डिश तयार केली नाही। समजा तुम्ही नॉनव्हेज खातच नसेल, व्हेज खाणारे असेल, तर तुमचा सन्मान करून मी व्हेजिटेरियन तुम्हाला ऑफर करणार आहे आणि तुम्हाला हे सांगणार नाही की मी तयार केलेलं आहे, तुम्ही माझ्या घरी आलेले आहे, मी बिर्याणी तयार केलेला आहे तर तुम्ही खा। हे सरकार हेच करत आहे। पालिका आयुक्तांच्या या तुघलकी फरमानाचा विरोध करण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड तरी मागे कसे राहतील? आपल्या कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आव्हाड ठाण्यातून कल्याणमध्ये पोहोचले। मग आंदोलन करून दमलेल्या कार्यकर्त्यांसोबत जितेंद्र आव्हाडांनी नॉनव्हेजवर आडवा हात मारला। 15 ऑगस्ट आहे,
या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण. हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते. म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेला जुमानायचंच नाही. आता जलील यांनी मटण पार्टी केल्यावर सत्ताधारी तरी गप्प कसे बसणार? इम्तियाज जलील सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आले. या संभाजीनगरचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम, जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचं काम, इथं दंगल घडवण्याचं काम ही भूमिका घेऊ लागले. येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पाहून हे दंगल कशी घडेल, इथे कसा उद्रेक होईल हे काम करताय. त्याच्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मी पोलीस आयुक्तांकडे करतोय. अलीकडच्या काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कशावरून राजकारण होईल याचा काही नेम नाही. मुद्दा कोणताही असो, कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळतं. स्वातंत्र्य दिनी मांस विक्रीवर घातलेली बंदी त्यापैकी एक होती. या मुद्द्यावरून राजकीय वादाला मटण चिकन बिर्याणीचा तडका मिळाला. अजित मांढरे, प्रदीप भणगेसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.